पुण्यात बिबट्यानंतर आता माकडांची दहशत। सोसायटीत माकडांची घुसखोरी। मुलांसह पालकांमध्ये भीती। बिबट्यानं पुणेकरांची आधीच झोप उडवली आहे, कारण औंधच्या सिंध सोसायटीत बिबट्याचं दर्शन झालं। बिबट्याची शोध मोहीम सुरू असतानाच आता पुण्यात माकडांची दहशत आहे। पुण्यातील शिवणे भागात 5 वानरांची टोळी सोसायटीत आली, त्यामुळे बच्चे कंपनी घाबरली आहे। हल्ला करण्याच्या भीतीनं पालकांनीही या माकडांची धास्ती घेतली। शिवणे भागातील विष्णुपुरम सोसायटीत 5 वानरांनी धुमाकूळ घातलाय। थेट सोसायटीच्या आत माकडं येत असल्यामुळे रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे। अन्नाच्या शोधात हे वानर मानवी वस्तीत येत आहेत। वन विभागानं त्वरित या वानरांना ताब्यात घ्यावं अशी मागणी होतीये। एंडेच्या जंगलातनं 7 ते 8 प्रचंड मोठी वानर भिंतीवर उड्या मारून ते अन्नाच्या शोधात कदाचित आले असतील। पण आल्यानंतर त्यांनी एवढे जोरजोरात धिंगाणा चालू केला तिकडे की त्याला भयभीत होऊन लहान लहान मुलं, वृद्ध सगळे घाबरले। वन खात्याला एक विनंती आहे आमची की आपण वानरांचा बंदोबस्त करावा। काही माकडं थेट कंपाऊंडच्या भिंतीवर बसत असल्यामुळे लहान मुलांमध्येही भीतीचं वातावरण आहे। माकड हल्ला करेल अशी भीती या मुलांना आहे। यापूर्वी पुणे शहरात रानगवे आले होते। सद्यस्थितीत शहरात बिबट्याचा वावर असताना आता माकडांच्या टोळ्याही थेट सोसायटीत घुसखोरी करू लागल्यानं पुणेकरांची चिंता वाढली आहे। मात्र हे प्राणी मानवी वस्तीत का येत आहेत त्याची कारणंही तपासणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।